मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील महत्त्वाकांक्षी रेडिओ क्लब प्रवासी जेटी आणि टर्मिनल प्रकल्पाला अखेर वेग मिळणार आहे। सुमारे 200 कोटी रुपयांचे एक कंत्राट माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या नेतृत्वाखालील मॉडर्न इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला देण्यात आलाय। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने नव्या निविदा प्रक्रियेतून कंपनीची निवड केली आहे। यापूर्वी आरकेईसी प्रोजेक्ट्सला देण्यात आलेले सुमारे 196 ते 199 कोटी रुपयांचे कंत्राट कामातील विलंबामुळे रद्द करण्यात आले होते। कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर नव्या निविदा प्रक्रियेत मोपलवार यांच्या कंपनीची निवड करण्यात आली आहे। या कंत्राटाबाबत बोलताना राधेश्याम मोपलवार यांनी कंपनीला मेरिटवर कंत्राट मिळालं असून हा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला आहे। या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून पर्यावरण, हेरिटेज आणि वाहतूक व्यवस्थेच्या कारणावरून विरोध झाला होता। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या तीनही याचिका फेटाळल्यानंतर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे। नवीन कंत्राटदाराला नियुक्तीपासून 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलं असून 2028 अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। हे राज्य शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम वगैरे खात्यात काम करत होतं असे माझी माहिती आहे। हे समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ या दोन्ही मार्गांना खरं म्हणजे त्यांचं नाव द्यायला पाहिजे। ते मोपलवार आहे। राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत अत्यंत प्रामाणिक, सचोटीचे वगैरे आपण त्यांना म्हणतो, अत्यंत प्रामाणिक सचोटीचे, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे ना। समृद्धी महामार्गामध्ये आणि आता शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो कोटीचा घोटाळा ठेकेदारांकडून काम पूर्ण होण्याआधीच 25 ते 30 कोटी कमिशन घेण्यात आलेलं आहे आणि त्या हजारो कोटीमधून आमदार खासदार विकत घेतले गेले हे सगळ्यांना माहिती आहे।